नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगर परिषद क्षेत्रात नागरिकांना आजही शुद्ध पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। सुमारे 46 लाख रुपयांच्या खर्चातून उभारण्यात आलेला फिल्टर प्लांट पाण्याअभावी पूर्णपणे बंद पडला असून हिराबाई विद्यालय परिसरात आणि विवेकानंद नगरमधील नागरिकांना बोरवेलचं पाणी पिण्याची वेळ आली आहे। विशेष म्हणजे नगर परिषद स्थापन होऊन 12 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही नागरिकांना नियमित शुद्ध पाणी पुरवठा मिळू शकलेला नाही। कन्हान नगर परिषद क्षेत्रातील पाणी पुरवठा व्यवस्था सध्या पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र आहे। 2015 मध्ये उभारण्यात आलेला सुमारे 46 लाख रुपयांचा फिल्टर प्लांट आज बंद अवस्थेत पडून आहे। फिल्टर प्लांटकडे जाणारी मुख्य जलवाहिनी वेकोली उत्खनन क्षेत्रात असल्यानं ती तुटली असून त्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला आहे। हिराबाई विद्यालय परिसर तसेच विवेकानंद नगरमधील नागरिकांना आता बोरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय। दरम्यान 90च्या दशकात उभारण्यात आलेली जुनी पाण्याची टाकी देखील अत्यंत जर्जर अवस्थेत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रश्न कायम असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। नगर परिषद प्रशासन आणि संबंधित विभागांनी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। 2 वर्षापासून WCLने ज्या ठिकाणी जे फिल्टर टाके बनवण्यात आले होते आणि त्या टाकेच्या माध्यमातून फिल्टर करून पाईपलाईनच्या माध्यमाने या फिल्टरमध्ये पाणी यायचं, परंतु असं झालं की 2 वर्षा पहिले ज्या ठिकाणी जे टाके बनवण्यात आले होते त्या ठिकाणी WCLने तिथे एक पाईपच्या वरती डम्पिंग करून टाकली आणि ज्या ठिकाणी टाके बनवण्यात आले होते त्या ठिकाणी ओपन माइन करण्यात आली। त्याच्यामुळे 2 वर्षापासून या फिल्टरला WCL आमच्याकडे पाणी पुरवत नसल्यामुळे या कन्हान शहरामध्ये पूर्ण हाहाकार मचलेला आहे।